नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा विषय आहे आपला खंडोबा नवरात्र घटस्थापना कशी करावी, अखंड दिवा कसा लावावा, पूजा मांडणी व संकल्प या सर्व बद्दल माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। मल्हारी मार्तंड भैरव म्हणजे आपले खंडोबा महाराजांची नवरात्र स्थापना सुरू होत आहे 21 नोव्हेंबर 2025 पासून ते 26 नोव्हेंबर 2025 चंपाषष्ठी पर्यंत या 6 दिवसांमध्ये खंडोबाची घटस्थापना केली जाते। अखंड दिवा देवासमोर लावला जातो, त्यासोबतच मल्हारी सप्तशतीचे पाठ करायचे असतात। अशी जर आपण घटस्थापना केली आणि पूजा केली तर आपल्या संसारातील सर्व अडचणी दूर होतात, अडलेली कामे मार्गी लागतात। तर आता खंडोबाचं नवरात्र सुरू होत आहे ते चंपाषष्ठी पर्यंत। हे जे 6 ते 7 दिवस असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण आपल्या घराला एक कुलदेवी असते व एक कुलदेवता असतात। कुलदेवी ही आपली आई असते आणि कुलदेवता हे आपले वडील असतात। त्यामुळे आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा वेळोवेळी करायचीच असते। जसं आपण नवरात्रीमध्ये देवीची भरपूर सेवा करतो, ओटी भरतो, हवन करतो, नवरात्रीमध्ये आपण दुर्गा शक्तीचे पाठ करतो, अखंड दिवा लावतो, अशा भरपूर आपण नवरात्री सेवा करत असतो। पण कधी कधी आपल्याकडून वडिलांची सेवा करणं राहून जातं। म्हणजे जे अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे तर ते आपले वडील म्हणजे खंडोबा आहे, जेजुरीचे खंडोबा। तर त्यांचंच आता नवरात्र सुरू होत आहे। तुमची कोणतीही कुलदेवता असली तरीही तुम्ही हे करू शकता, कारण की बघा खंडोबा हे शिवाचे एक रूप आहे। आपले कुलदैवत कोणतेही असले तरी खंडोबा एकच असतात। त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे खंडोबाचे नवरात्र करू शकतात। आपण जर फक्त कुलस्वामिनीची सेवा केली व आपल्या वडिलांची सेवा केली नाही तर बघा आपल्याला अडचणी येतात। घरामध्ये लग्न जमत नाही, मुलगी शिकलेली आहे, भरपूर दिसायला पण सुंदर आहे, सगळं काही चांगलं आहे, पगार पाणी आहे, घरदार चांगलं आहे, पण तरीही लग्न जमत नाही किंवा मूलबाळ होत नाही। म्हणजे सांसारिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी आपल्याला येतात, ज्या काही नवरा बायकोच्या सुखी संसारामध्ये अडचणी येतात, त्याच्यासाठी कधी कधी आपण कुलदेवी किंवा कुलदेवताचा मान सन्मान करणं विसरतो। त्यासाठीच त्यातलाच एक भाग म्हणून तो खंडोबाचा जर तुम्ही जर खंडोबाचा घट जर बसवला तर तुमच्या सांसारिक जीवनामधल्या ज्या काही अडचणी आहे तर त्या नष्ट होऊ शकतात। जर तुम्ही आतापर्यंत बसवलेले नसन हे घट तर तुम्ही काय करू शकतात, तर बघा तुम्ही घट बसवला नाही तरी तुम्ही खंडोबाचा फोटो घेऊ शकतात आणि ज्यांचे कुलदेवता खंडोबा आहे तर त्यांच्याकडे खंडोबाचा टाक असतो, तर तुम्ही तो टाक घ्या। आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेची मूर्ती आणि कुलदेवताचा टाक किंवा फोटो असलाच पाहिजे, कारण त्यांच्या मूळ स्थानी जाऊन आपल्याकडून सेवा होत नाही, म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे। आता बघा जे नवरात्र आहे खंडोबाचे तर ते अगदी तुम्ही घट नाही बसवला तरीही चालेल, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे फोटो किंवा मूर्ती ठेवा आणि रोज तुम्ही फुलं वगैरे व हळद जी आहे ती खंडोबांना आपण भंडारा अर्पण करत असतो, तर ते रोज 6 ते 7 दिवस पूजा करा, खंडोबाची आरती म्हणा। तुमच्याकडे घट नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पूजा करू शकतात। खंडोबाची मूर्ती, टाक किंवा फोटो यावरती रोज हळद आपल्याला भंडारा म्हणून व्हायची आहे व फुलं, अक्षदा अशा प्रकारे तुम्ही करू शकतात। पण मनामध्ये इच्छा असेल ना अगदी तर ही सोपी पद्धत आहे। तर तुम्ही खंडोबाचा जो घट आहे तर तो पण तुम्ही बसू शकतात आणि अखंड दिवा तुम्ही लावू शकतात। आता बघा बऱ्याचशा ताई या नवरात्रात घट बसवत नाही पण अखंड दिवा लावतात। त्याच पद्धतीने आपल्याला खंडोबाचा जर तुम्ही घट बसवला नाही तरी चालेल, पण अखंड दिवा हा नक्की लावा। आता आपण या घटाची मांडणी कशी करायची ते बघूया। सर्वात प्रथम आपण रांगोळी काढून घेणार आहोत। एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरायचे। खंडोबाला पिवळे वस्त्र अतिप्रिय आहे, त्यामुळे आपण यावेळेस पिवळे वस्त्र चौरंगावर अंथरून घेणार आहोत। रांगोळी तुम्ही कोणत्याही पद्धतीची काढू शकतात। श्री खंडोबा प्रसन्न, माता लक्ष्मीचे पावले, ओम, गोपावलं, स्वस्तिक व त्यावर हळदी कुंकू टाकून घ्या। नेहमी शुभ चिन्हांची जी रांगोळी आहे तर ती आपण शक्यतो
काढली पाहिजे। अशी रांगोळी अतिशय डिझाईन काढण्यापेक्षा सोपीही असते। त्यानंतर आपल्याला वेळूची टोपली घ्यायची आहे, त्यामध्ये थोडीशी माती भरून घ्यायची। आपण जसं देवीसाठी घट घेतो त्या पद्धतीने आपण माती भरून घेतलेली आहे त्या घटात, व त्यामध्ये तुम्ही फक्त गहू टाकू शकतात किंवा तुम्ही सप्तधान्य सुद्धा टाकू शकतात या घटामध्ये। आपण देवीचा घट करतो त्याच पद्धतीने आपल्याला वेळूची टोपली घ्यायची, त्यात थोडीशी माती घ्यायची व त्यामध्ये सप्तधान्य किंवा नुसते गहू टाकून द्यायचे व परत त्यावर थोडी माती टाकायची वरतून। अशा प्रकारे वेळूच्या टोपलीमध्ये आपल्याला धान्य ठेवायचे आहे। त्यानंतर त्या साईडला आपल्या उजव्या साईडला शंख ठेवायचा आहे पूजेसाठी व समोर 2 विड्याचे पानं ठेवायचे। त्यावर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे। 2 विड्याच्या पानांवर साईडला घंटी ठेवायची, एक नारळ ठेवायचं। नारळ आपण खंडोबाला अर्पण करणार आहोत आणि आपल्या डाव्या बाजूला आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे। अखंड हा दिवा तुम्ही दगडाचा घेऊ शकता, मोठा पितळाचा घेऊ शकतात, तर जास्त तेल मावेल असा तुम्हाला घ्यायचा आहे अखंड दिवा। सगळ्यात पहिले आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया। कुठल्याही पूजेची सुरुवात करण्याआधी आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो। हा अखंड दिवा तुम्हाला खंडोबाचे नवरात्र जेव्हापासून सुरू होत आहे तेव्हापासून लावायचे आहे। तेव्हापासून तो तुम्हाला तेवत ठेवायचा आहे, तर तो चंपाषष्ठी पर्यंत, म्हणजे आपल्याला 21 डिसेंबर पासून ते 26 डिसेंबर पर्यंत, चंपाषष्ठी पर्यंत तुम्हाला तसाच ठेवायचा आहे। त्याला अखंड दिवा म्हणतात। म्हणजे आपल्याला तो नवरात्र सारखा कधीही विझून द्यायचा नाही। जसे आपण नवरात्रात 9 दिवस लावतो तसा हा आपल्याला 6 दिवस लावायचा आहे, म्हणजे तो कधी आपल्याला विझू द्यायचा नाहीये। आणि समजा विझला तर तो क्षमा प्रार्थना मागून आपल्याला तो परत आपल्याला लावायचा आहे आणि वेळोवेळी त्याचं तेल आपल्याला बघायचं आहे। तर सगळ्यात पहिले आपण दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करू, कारण दिवा हा आपल्या सगळ्या सेवेचा साक्षीदार असतो। त्यानंतर एक फुल अर्पण करायचे व दिव्याला नमस्कार करायचा। तर ही झाली आपली अखंड दिव्याची स्थापना। हा अखंड दिवा आपल्याला 6 दिवस हलवायचा पण नाहीये। आता आपण गणपतीची पूजा करूया। तुम्ही सुपारी घेऊ शकता, पण बघा तुम्ही जर गणपतीची मूर्ती घटीस ठेवली तर तुम्ही ती हलवू शकत नाही। जर तुम्हाला गणपतीची मूर्ती ठेवायची तर ती ठेवा, नाही तर तुम्ही सुपारी घेऊ शकतात गणपतीची मूर्ती म्हणून। आता आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे। आता बघा गणपतीची तुम्ही सुपारी स्वरूपात किंवा तुमच्या देवघरामधली गणपतीची मूर्ती घेतली तरी पण चालेल। बघा घटी बसलेले देव आपण हलवत नाही, तर त्यामुळे तुम्ही तुमची गणपतीची मूर्ती जी आहे तर ती देवघरातच ठेवा। इथे सुपारी स्वरूपात गणपतीची मूर्ती घेतलेली आहे। गणपती बाप्पाची मूर्ती ठेवण्यापेक्षा तुम्ही इथे सुपारी स्वरूपात ठेवू शकतात। तर तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवली तर ती तुम्हाला 6 दिवस हलवता येणार नाही, तर ती तुमची इच्छा, तुम्ही सुपारी स्वरूपात गणपतीची मूर्ती स्थापना करा व आपली गणपतीची मूर्ती देवघरात रोज तिला अभिषेक स्नान करा। असं नाही की 6 दिवस आपल्याला देव हलवायचे नाही। देवांची पूजा ही आपल्याला रोज करायची आहे। ती आपण फक्त खंडोबाचे टाक ठेवणार आहोत, तर ते आपल्याला हलवायचे नाहीये। गणपती स्वरूपात सुपारीचा अभिषेक करून घेऊ। सुपारीला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा व मंत्र म्हणायचा, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, असं 11 वेळेस पाण्याने अभिषेक करायचा। त्यानंतर परत पंचामृताने व पाण्याने असा 11 वेळेस आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपतीला। अभिषेक झाल्यानंतर सुपारी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। तर आपण जे विड्याचे पानं ठेवलेले आहे 2, त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या व त्यावरती आपल्याला ती सुपारी गणपती म्हणून स्थापित करायची आहे। गणपती बाप्पांचा मान सन्मान करायचा आहे। गणपती बाप्पांना गंध फुलं अक्षदा अर्पण करायच्या। गणपती बाप्पांना आवडीचे जास्वंदाचे फूल, दुर्वा, असं म्हणायचं, गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे, तुम्हाला जास्वंदाचं फूल अर्पण करत आहे। व गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचा। असे मान सन्मान आपण गणपती बाप्पाची करून घ्यायची। खोबऱ्याच्या नैवेद्यास भोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, माझी जी ही खंडोबाची नवरात्राची घटस्थापना मी करत आहे, तर 6 दिवस ही जी पूजा आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडू दे। प्रार्थना करायची व आपल्याला नमस्कार करायचा। ही झाली आपली गणपती बाप्पांची स्थापना। पहिले आपण अखंड दिवा लावला, दिव्याची पूजा करून घेतली आहे। त्यानंतर गणपती बाप्पांचे मान सन्मान व स्थापना केली। आता आपल्याला खंडोबाची स्थापना करायची आहे, म्हणजे आपल्याला आपले खंडोबा घटी बसवायचे आहे।
तर खंडोबांना घटी बसण्याच्या आधी आपल्याला सगळ्यात पहिले आचमन करायचे आहे। आचमन करताना आपल्याला डाव्या हाताने आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम एम आत्मतत्वाय शोधयामी नमः स्वाहा आणि पाणी पिऊन घ्यायचं आहे। परत डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं व म्हणायचं ओम ह्रीं विद्यात्वय शोधयामी नमः स्वाहा, परत पाणी पिऊन घ्यायचं आहे। तिसऱ्यांदा म्हणायचं आहे ओम क्लीम शक्ती तत्व शोधयामिनी नमः स्वाहा। वरती तुम्हाला दिलेले 4 मंत्र तुम्हाला 4 वेळेस आपल्या हातावर पाणी घेऊन म्हणायचे आहे आणि ते पाणी आपल्याला प्यायचे आहे। ओम ह्रीं क्लीम सर्व तत्व शोभयामी नमः स्वाहा, परत पाणी पिऊन घ्यायचं आहे। असं म्हणून आपल्याला परत हे पाणी पिऊन घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प करण्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातात आपल्याला पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायची आपल्या उजव्या हातातल्या पाण्यावरती व त्यावर एक फूल ठेवायचं व संकल्प करताना आपल्या गोत्राचा उच्चार करायचा, नावाचा उच्चार करायचा। संकल्प करताना आपल्या गोत्राचा उच्चार करायचा। आपल्याला गोत्र माहित नसेल तर काश्य गोत्र म्हणून ते नाव उच्चार करायचे। ती स्क्रीनवर दिलेलं तुम्ही म्हणू शकतात किंवा तुम्हाला ज्या इच्छा आहे जे हे आहे त्याच्यासाठी तुम्ही संकल्प करत आहात त्या म्हणू शकतात। वरती स्क्रीनवर दिलेला पूर्ण माहिती तुम्ही वाचू शकतात। ही सर्व माहिती वाचून आपल्याला संकल्प करायचा आहे। असा संकल्प करून आपल्याला वर स्क्रीनवर दिसलेला तो म्हणून आपल्याला पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे। तर हे जे अभिषेकाचं पाणी आहे तर आपल्याला हे तुळशी सोडून कोणत्याही झाडाला टाकले तरी चालेल। आता आपल्याला घट स्थापनेसाठी आपल्याला लाल रंगाचं घट घ्यायचा आहे व त्याला पिवळ्या रंगाने 5 दिशेने तुम्हाला हळदीच्या रेषा ओढायच्या आहे। त्या घटाला पिवळ्या लोकरीचा दोरा आपल्याला गुंडाळायचा आहे। पिवळा दोरा जो आपल्याला हातात बांधायचा असतो तो घटाला आपल्याला 6 वेढे घ्यायचे आहे त्या पिवळ्या दोऱ्याचे। हा जो घट आहे तर तो आपल्याला त्या मातीवर ठेवायचा आहे वेळूच्या टोपलीवर, म्हणजे जसं आपण नवरात्रीत घट बसवतो सेम त्याच पद्धतीने। तर तो घट आपल्याला त्या वेळूच्या टोपलीवर ठेवून द्यायचा आहे आणि त्या घटाला आपल्याला कलशामध्ये पाण्यामध्ये आपल्याला हळद कुंकू सुपारी अक्षदा फुलं टाकायचे। त्यानंतर आपल्याला एखाद्या तामणामध्ये नाहीतर स्टीलच्या डिशमध्ये तांदूळ घ्यायचे व त्या तांदळावरती आपल्याला 2 विड्याचे पानं ठेवायचे। त्या विड्यावरती आपल्याला परत हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहे। त्यानंतर ते डिश किंवा ते तामण जे आपण तांदळाने अक्षदानी भरून घेतलेले आहे ते आपल्याला त्या घटावरती ठेवायचे आहे। घटामध्ये आपण आंब्याचे किंवा विड्याचे पानंही लावावे व त्यानंतर आपल्याला एकदम व्यवस्थित ठेवायचे। त्यानंतर ते आपल्याला हलवायचं नाहीये। त्यानंतर आपल्याकडे जी खंडोबाचा टाक असेल किंवा मूर्ती असेल त्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला खंडोबाच्या टाकाचा। खंडोबाच्या टाकाला अभिषेक करताना आपण श्रीसूतक म्हणू शकतात किंवा एक वेळा तुम्ही शिव महिमा म्हणून अभिषेक करू शकतात। अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला खंडोबाच्या टाकावर अभिषेक करायचा आहे, अगदी जलनी व नंतर पंचामृतानी। तुम्ही हे करताना यूट्यूबला स्तोत्र मंत्र लावू शकता। जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला स्तोत्र मंत्र लावा व अभिषेक करा। या पद्धतीने आपला अभिषेक झाल्यानंतर खंडोबाच्या टाकाला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे मूर्ती टाक नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूपात सुद्धा अभिषेक करू शकतात। जर तुमची मनापासून इच्छा असेल घटस्थापना करायची तर तुम्ही सुपारीची सुद्धा घटस्थापना करू शकतात। अभिषेक करताना तुम्ही श्रीसूतक म्हणू शकतात किंवा रुद्र म्हणू शकतात किंवा शिव महिमा स्तोत्र म्हणू शकतात। कोणताही एक स्तोत्र म्हणले तरीही चालेल। त्यानंतर तो खंडोबाचा टाक आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे व आपण जे घटावर डिश ठेवलेली आहे तामण ठेवलेला आहे अक्षदानी भरून व त्यावर 2 विड्याचे पानं त्यावर स्थापित करायचं आहे आपल्याला खंडोबाचा टाक किंवा मूर्ती। खंडोबाचा टाक त्यावरती ठेवताना मस्त जय घोष करा, एलकोट एलकोट जय मल्हार असा जय घोष करा। नंतर आपल्याला टाकाची पूजा करायची आहे। टाकावर किंवा मूर्तीवर आपल्याला भरपूर अशी छान हळद अर्पण करायची आहे। नंतर टाकावर अक्षदा अर्पण करायची आहे आपल्याला खंडोबाच्या। म्हणायचे हे खंडोबा देवता मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे, हे खंडोबा देवता मी तुम्हाला हळद अर्पण करत आहे। त्यानंतर खंडोबाला आपल्याला पिवळी फुलं अर्पण करायची आहे। खंडोबांना पिवळी फुलं झेंडू किंवा कोणतेही पिवळे फुलं अर्पण करायचे आहे व दिव्याने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे।
ओवाळण्यासाठी आपण जो अखंड दिवा लावला आहे तो उचलायचा नाही, आपल्याला दुसरा दिवा लावून आपल्याला त्याने ओवाळायचं आहे। पूजा मांडून झाल्यावर आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळायचं आहे। त्यानंतर सर्व पूजेला आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे। आपल्या कुलदेवतांना, आपल्या वडिलांना आपल्याला प्रार्थना करायची आहे। हे खंडोबा देवता, मी तुमची माझ्या घरामध्ये स्थापना केलेली आहे। मी मनापासून अगदी सेवा साध्या सोप्या पद्धतीने सेवा करणार आहे, तिचा तुम्ही स्वीकार करावा अशी आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे। आता बघा, खंडोबाची स्थापना झाल्यानंतर आपण जशी नवरात्रात घटमाळ घालतो तशी आपल्याला खंडोबाला पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घालायची आहे। त्यानंतर तुम्ही झेंडूचे फुलं असेल, कोणते पिवळ्या रंगाचे दुसरे फुलं असेल तर त्यांची वेगवेगळी दिवशी माळ घालायची आहे आपल्याला खंडोबाच्या घटाला। म्हणजे जसे नवरात्रीत आपण माळ घालतो त्याच पद्धतीने आपल्याला या घटाला सुद्धा माळ घालायची आहे। तर ही माळ सुद्धा आपल्याला अशी लावायची आहे, अशी अर्पण करायची आहे की ती घटाला स्पर्श होईन अशी आपल्याला 6 दिवस माळ अर्पण करायची आहे। आणि जुनी माळ आपल्याला काढून नाही घ्यायची, जशी आपण घटाला ठेवतो 5 दिवस 6 दिवस तशीच ठेवायची आहे। तर बघा, अशी अगदी सोप्या पद्धतीने खंडोबाची आपण घटस्थापना केलेली आहे। आता बघा, रोज सेवा काय करायची आहे आपल्याला, रोज आपल्याला गणपतीची आरती व खंडोबाची आरती म्हणायची आहे, तर देवीची आरती, त्यानंतर जप करायचा आहे। ओम नमो मार्तंड भैरवे नमः, ओम नमो मार्तंड भैरवे नमः मंत्राचा रोज 108 वेळा माळ जप करायची आहे। तर हा जप आपल्याला 6 दिवस करायचा आहे। अतिशय प्रभावी सेवा आहे ही। 6 दिवस तुम्ही कितीही बिझी असला तरीही तुम्हाला ओम नमो मार्तंड भैरवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आणि मल्हारी शक्तीचा एक तरी पाठ करा। मल्हारी शक्तीमध्ये 14 अध्यायाचं आहे। तर या 6 दिवसांमध्ये तुम्ही एक पाठ म्हणजे एक ग्रंथ, पूर्ण ग्रंथ 6 दिवसांमध्ये एकदा तरी वाचा। या 6 दिवसांमध्ये एकदा वाचला तरीही चालेल, जास्तीत जास्त जेवढे तुमचे पाठ होतील तेवढे तुम्ही करू शकतात। ही अशी आपली कुलदेवताची सेवा आहे, अतिशय महत्त्वाची आहे। आपल्या सांसारिक जीवनातल्या अडचणी दूर होण्यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे। आपले जे सगळे अडलेले कामे आहेत ती मार्गी लागतात। काळामध्ये खंडोबाचा जो प्रभाव असतो तर तो जास्त प्रमाणामध्ये असतो, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सेवा करून आपल्या वडिलांना आपल्याला प्रसन्न करायचे आहे। आणि त्यांचा जर एकदा आपल्याला आशीर्वाद मिळाला ना तर आपल्याला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही। म्हणून सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे खंडोबाचे नवरात्र आहे, घटस्थापना आहे, ही अशा प्रकारे करा। जर तुमच्याकडे घट नसतील पण तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर तुम्ही अशी ही घटस्थापना करू शकता। जरी तुमच्याकडे टाक नसेल तर सुपारी स्वरूपात ही घटस्थापना तुम्ही करू शकतात, जर तुमच्याकडे टाक नसेल तर। हा आपल्या वडिलांचा मान सन्मान आहे, म्हणजे खंडोबारायांचा मान सन्मान आहे। ही सेवा कोणीही करू शकतं। ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।